वेलकम FY BBA स्टुडंट्स सब्जेक्ट बिझनेस स्टॅटिस्टिक्स. आपण ग्राफ हा पॉइंट स्टडी करायला सुरुवात केलेली आहे. ग्राफमध्ये आपण पहिल्यांदा हिस्टोग्राम म्हणजे काय हे आपण स्टडी केलेले आहे. हिस्टोग्राम म्हणजे जो ग्राफ असतो एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस दोन व्हेरिएबल आपल्याला त्यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप जर सांगायचं असेल तर आपण हिस्टोग्राम काढतो. हिस्टोग्राम मध्ये एकमेकाला सलग असे किंवा ॲडजस्टंट असे रेक्टँगल्स असतात आणि तो हिस्टोग्राम वरून आपल्याला मोड किंवा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणत्या ठिकाणी आहे थोडक्यात मोडचं रिप्रेझेंटेशन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येते. म्हणून हिस्टोग्राम इज अ मोर पॉप्युलर ग्राफ. हिस्टोग्राम हा मोर पॉप्युलर ग्राफ आहे. इट कॅन रिप्रेझेंट द मोड ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा मोड तो सांगत असतो. परंतु एक ड्रॉबॅक मात्र या हिस्टोग्राम मध्ये आपण स्टडी केलेला आहे की हिस्टोग्राम हा ओपन एंड क्लाससाठी आपल्याला हिस्टोग्राम काढता येत नाही. हिस्टोग्राम इज नॉट प्लॉटेड फॉर ओपन एंड क्लासेस. 100च्या पुढे 50च्या मागे किंवा बिफोर अशा प्रकारचे जे शब्द आलेले असतात त्या ठिकाणी आपण ओपन एंड क्लासेस त्या ठिकाणी ओपन एंड क्लासेस आहेत हे आपण स्टडी केलेले आहे. आता आपण ग्राफ मधलं दुसरा एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. ते जे एक्झाम्पल्स मी ब्लॅकबोर्ड वरती ऑलरेडी लिहिलेले आहेत. आपण अगोदर ते एक्झाम्पल्स वाचू आणि मग ते न्यूमेरिकल्स आपण काय करू सोडवू. काय केले पहा. ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेले आहे. ड्रॉ द हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. काय सांगितलंय पहा. 0 to 10 marks there are 15 students. 10 to 20 there are 25 students. 20 to 30 marks there are 60 students. 30 to 40 marks there are 40 students. 40 to 50 there are 35 students and 50 to 60 there are 25 students. And we have to draw the histogram. काय सांगितले पहा. ड्रॉ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. या टेबल मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेले आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की 0 पासून 10 मार्क्स मिळालेले 15 विद्यार्थी आहेत. 10 मार्कापासून 20 मार्क मिळालेले 25 विद्यार्थी आहेत. 20 मार्कापासून 30 मार्क्स मिळवणारे 60 विद्यार्थी आहेत. 30 मार्कापासून 40 मार्क्स मिळवलेले 40 विद्यार्थी आहेत. 40 मार्कापासून 50 मार्क्स मिळवलेले 35 विद्यार्थी आहेत आणि 50 मार्कापासून 60 मार्क मिळवलेले 25 विद्यार्थी आहेत. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की हिस्टोग्राम काढा. तर पहिल्यांदा हे इन्क्लुझिव्ह टाइपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे का एक्सक्लुझिव्ह टाइपचं आहे हे अगोदर आपण ओळखायचं आहे. हे क्लास मार्क आहेत म्हणजे क्लास इंटरवल 0 ते 10, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 म्हणजे एक्सक्लुझिव्ह टाइपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असल्या कारणामुळे ग्राफ काढत असताना एक्स ॲक्सिसला आपण त्यांच्या बाउंड्रीज घ्यायच्या नाहीत. डायरेक्ट 0, 10, 20, 30, 40, 60 अशा प्रकारचे फिगर्स फक्त या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि नंबर ऑफ स्टुडंट्सला काय म्हटलेलं आहे फ्रिक्वेन्सी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मग आपण आता काय करू पहा. ग्राफ काढू. तुम्हाला माहिती आहे ग्राफ काढण्यासाठी आपल्याला दोन ॲक्सिस लागतात. हा जो ॲक्सिस आहे त्याला आपण एक्स ॲक्सिस असं म्हणू. हा एक्स ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस. या ठिकाणी क्लास इंटरवल आपण या ॲक्सिसला घेणार आहोत. 10, 20, 30, 40, 50 आणि 60. इथं 0 आहे. हे समजा आपण याला 10 म्हटलं, त्याला 20 असं म्हटलं, त्याला 30 असं म्हटलं, त्याला 40 असं म्हटलं, हे 50 आणि जास्तीत जास्त किती सांगितलेलं आहे 60 पर्यंत. आणि फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त किती आहे 60 आहे. मग 60 असण्यासाठी 10, 20, 30, 40, 50 आणि 60 अशा प्रकारचे फिगर्स आपण या ठिकाणी वाय ॲक्सिस वरती घेऊ. 10 नंतर घेऊ 20 नंतर घेऊ 30 नंतर घेऊ 40 नंतर घेऊ 50 नंतर घेऊ 60. हे काय आहेत ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत. ह्या ज्या आहेत ह्या फ्रिक्वेन्सी आहेत.
म्हणजे हे फ्रिक्वेन्सी आपण या ऍक्सिसला घेतलेली आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना. आणि एक्स ऍक्सिसला काय घ्यायचं सांगितलंय पहा. एक्स ऍक्सिसला आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत. हे मार्क्स एक्स ऍक्सिसला आपण मार्क्स घेणार आहोत. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स या ठिकाणी घेणार आहोत. कोपऱ्यामध्ये काय घ्यायचंय पहा, स्केल घ्यायचे. स्केल कसं लिहायचं, ऑन एक्स ऍक्सिस वरती आपण स्केल घेतो. एक्स ऍक्सिस ठिकाणी 1 युनिट बरोबर काय सांगितलं तुम्हाला, 1 युनिट बरोबर 10 किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 10. पण हे काय आहेत, मार्क्स आहेत. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मार्क हे आपण स्केल या ठिकाणी घेतलेला आहे. ऑन वाय ऍक्सिस मध्ये काय घेतोय पहा, स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 युनिट बरोबर काय घेता येईल आपल्याला, 1 युनिट बरोबर 10 स्टुडंट्स. अशा प्रकारे आपण काय करतोय पहा, स्केल या ठिकाणी घेत आहोत. आता पहा इथं काय सांगितलंय, 0 ते 10 चे 15 विद्यार्थी आहेत. 0 ते 10 म्हणजे हे जे 15 विद्यार्थी आहेत, 15 म्हणजे या दोघांचा मध्यबिंदू येईल. म्हणजे 0 ते 10 चे हे 15 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. म्हणजे हा ग्राफ असा आला. 10 पासून 20 पर्यंत 25 विद्यार्थी आहेत. 10 पासून 20 पर्यंत 25 विद्यार्थी. 25 विद्यार्थी म्हणजे इथं मिड पॉइंट येईल. म्हणजे या ठिकाणी असा ग्राफ येईल पहा, अशा प्रकारे ग्राफ येईल. म्हणजे 10 ते 20 चे 25 विद्यार्थी, 20 आणि 30 चा मिड पॉइंट किती येईल, 25. त्यानंतर काय सांगितले पहा, हे आपण अशा प्रकारे काढायचं. त्याच्यानंतर 20 ते 30 चे 60 विद्यार्थी आहेत. 20 ते 30 चे 60 विद्यार्थी. 60 कुठे येते पाहिजे इथपर्यंत. म्हणजे इथून पर्यंत हे 30 वरून अशी एक लाईन ओढायची आणि हे या ठिकाणी असं ओढायचंय. म्हणजे 20 ते 30 ते किती विद्यार्थी आहेत, 60 विद्यार्थी. 30 ते 40 चे किती विद्यार्थी आहेत, 40 विद्यार्थी. 30 ते 40 चे 40 विद्यार्थी. 40 विद्यार्थी कुठे येते पहा इथं. 30 ते 40 चे किती, 40 विद्यार्थी आहेत. म्हणजे इथपर्यंत आले. पुढे काय विचारले, 40 ते 50 चे किती विद्यार्थी आहेत, 35 विद्यार्थी. 35 म्हणजे ह्याला मध्यबिंदू येईल या ठिकाणी. म्हणजे 50 ते अशा प्रकारे विद्यार्थी आहेत, 35. पुढे 50 ते 60 चे किती विद्यार्थी आहेत, 25 विद्यार्थी. 50 ते 60 चे किती आहेत, 25 विद्यार्थी. 25 विद्यार्थी म्हणजे असा मिड पॉइंट येईल असा. म्हणजे हा जो ग्राफ या ठिकाणी आपण काढलेला आहे, हे रेक्टँगल बार आहे. म्हणजे ग्राफ आपल्याला अशा प्रकारे मिळालेला आहे. हे रेक्टँगल बार या ठिकाणी मिळालेले आहेत. हे मोर पॉप्युलर ग्राफ आहे. याला हिस्टोग्राम असं म्हणतात. हिस्टोग्राम मध्ये काय असतं पहा, रेक्टँगल्स असतात. कसे एकमेकाला चिटकून किंवा अलग सलग, त्याला ऍडजसेंट असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. ओपन एंड क्लास साठी आपल्याला हिस्टोग्राम काढता येत नाही. परंतु हिस्टोग्रामचा वापर स्टॅट मध्ये मोड दर्शवण्यासाठी होतो. मोड म्हणजे काय की ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जास्त कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे 20 ते 30 मार्क्स मिळालेले 60 विद्यार्थी आहेत. म्हणजे हा जो 20 ते 30 चा जो क्लास आहे त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत, 60 आहेत. म्हणजे मॉडेल क्लास कोणता असेल, 20 to 30. हे क्लास इंटरवल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. याला हिस्टोग्राम असं म्हणतात. काय काय स्टडी केले आपण पहा. हिस्टोग्राम हा मोर पॉप्युलर ग्राफ आहे. एक्स ऍक्सिसला आपण काय करतो, क्लास इंटरवल घेतोय. इन्क्लुझिव्ह टाइप मध्ये आपल्याला क्लास बाउंड्रीज घ्यावे लागतात. एक्सक्लुझिव्ह मध्ये आपल्याला क्लास बाउंड्रीज घ्यायची आवश्यकता नाही. वाय ऍक्सिसला आपण फ्रिक्वेन्सी घेणार आहोत. ग्राफ जो असतो तो सलग रेक्टँगल एकमेकाला चिटकून किंवा ऍडजसेंट असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मोड म्हणजे स्टॅट मध्ये जो मॉडेल क्लास आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला ह्या हिस्टोग्रामचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला झालेला दिसून येतो. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे हे आपण इथे शिकलोय पहा. म्हणजे आपला कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाला किंवा हिस्टोग्राम कसा काढायचा, हिस्टोग्राम म्हणजे रेक्टँगल्स असतात ते कसे काढायचे हे या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. म्हणजे हा इथपर्यंत आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम टेक्स्टबुक मध्ये
निराले प्रकाशनच्या टेक्स्ट बुक मध्ये 32 नंबरचा जो न्यूमेरिकल आहे तो सोडवायला सांगितलेला आहे, तो आपण या ठिकाणी सोडू म्हणजे आपला काय होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. ते जे न्यूमेरिकल आहे हे मी त्या ठिकाणी अगोदर वाचतोय. पहा काय सांगितलंय. पहा वेट 80 to 89 वेट असलेले 8 विद्यार्थी आहेत. 90 to 99 असणारे 16 स्टुडंट्स आहेत. 100 to 109 there are 20 students. 110 to 119 there are 26 students. 120 to 129 there are 50 students. 130 to 139 there are 13 students. 140 to 149 there are 5 students. अशा प्रकारे काय सांगितलंय. पहा अशा प्रकारे आपल्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितलंय की असं जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर ड्रॉ हिस्टोग्राम फॉर फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि इथे आपल्याला हिस्टोग्राम आपल्याला काढायला सांगितलेला आहे. आता हिस्टोग्राम काढायचं म्हणजे काय करायचं. पहा 2 ऍक्सिस आपल्याला काढावे लागणार. एक एक्स ऍक्सिस, दुसरा वाय ऍक्सिस. हिस्टोग्रामच्या सहाय्याने आपल्याला 2 व्हेरिएबल मधलं रिलेशन आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर हिस्टोग्राम म्हणजे काय, एक प्रकारचे रेक्टँगल्स असतात, फक्त एकमेकाला ऍडजेसेंट किंवा सलग असलेले आपल्याला दिसून येतात. हिस्टोग्राम हा मोर पॉप्युलर ग्राफ आहे आणि तो मॉडेल क्लास याच्यावरून आपल्याला समजतो, म्हणून हिस्टोग्राम हा मोर पॉप्युलर ग्राफ आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता इकडे लक्ष द्या. आपण या ठिकाणी अगोदर इन्क्लुझिव्ह टाईपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे हा एक्सक्लुझिव्ह टाईपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे हे आपण या ठिकाणी अगोदर पाहणार आहोत. आता 80 पासून 89 म्हणजे सगळे 80 किलोग्रॅम वजन पासून 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 किलोग्रॅम हे सगळे याच्यामध्ये समावेश होतो. ते असे 8 विद्यार्थी आहेत किंवा 8 स्टुडंट्स आहेत. 80 ते 89, 90 ते 99, 100 ते 109, 110 ते 119, 120 ते 129, 130 ते 139, 140 ते 149 म्हणजे हे इन्क्लुझिव्ह टाईपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. इन्क्लुझिव्ह टाईपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असल्या कारणामुळे आपल्याला एक्स ऍक्सिस मध्ये यांचे बाउंड्रीज घ्यावे लागणार. म्हणजे काय करावं लागेल. पहा 80 ते 89च्या साठी आपल्याला काय करावं लागेल. 79.5 आणि इथं किती 89.5 हे क्लास लिमिट्स घ्यावे लागतील. इथं किती 90 च्या ऐवजी किती 89.5 आणि 99.5 अशा प्रकारचे फिगर आपल्याला एक्स ऍक्सिसला घ्याव्या लागणार आहेत. तर आपण काय करू. पहा आता ब्लॅकबोर्ड वरती आपल्याला हे पुरण्यासाठी आपण डायरेक्ट काय करू, इथं 0 म्हणू आणि हा जो क्लास आहे 80 to 89 इथे आपण काय घेणार आहोत, हा एक्स ऍक्सिस आहे आणि ह्या एक्स ऍक्सिसला आपण काय घेणार आहोत, वेट घेणार आहोत, वजन घेणार आहोत. वेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. वेट कशामध्ये आहे, किलोग्रॅम. वाय ऍक्सिसला आपण काय घेणार आहोत, फ्रिक्वेन्सीज आहेत. वाय ऍक्सिसला फ्रिक्वेन्सीज आहेत म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत. ह्या फ्रिक्वेन्सी ह्या वाय ऍक्सिसला आहेत. वाय ऍक्सिसला आपण फ्रिक्वेन्सी घेतो. फ्रिक्वेन्सी वाय ऍक्सिसला आपण फ्रिक्वेन्सीज घेणार आहोत. हा वाय ऍक्सिस. आता इकडे लक्ष द्या. 80 ते 89 घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्ट आपण असं करू. पहा इथं डायरेक्ट इथं जे आहे ना 80 च्या ऐवजी की काय करू 79 किंवा 0 डायरेक्ट इथं म्हणू आपण. इथं 79.5 इथं डायरेक्टच म्हणू 79.5 म्हणजे सोपं जाईल. डायरेक्ट 79.5 ते किती 89.5 89.5 89.5 पासून किती 89.5 99.5 हे 99.5 99.5 पासून कुठे घ्यावं लागेल आपल्याला 99.5. पुढे काय करावं लागेल, हे त्याच्यानंतर हे किती 99.5 ते 109.5 109.5 हे काय घ्यावं लागेल 109 म्हणजे 110 119.5 120 च्या जागेवर काय घ्यावं लागेल आपल्याला 120 च्या जागेवरती काय घ्यावं लागेल 129.5 129.5 त्यानंतर 139.5
139.5 नंतर काय घ्यावं लागेल पहा 139.149.5 149.5. आता काय करतोय पहा आपण आणि फ्रिक्वेन्सी 8 16 20 26 50 13 5 म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी 50 आहे. मग आपण 10 च्या फरकाने घेऊ 10 20 30 40 आणि इथे किती येईल 50 म्हणजे इथं 50 येईल 50. आता ह्या क्लासमध्ये म्हणजे ह्या क्लासमध्ये किती सांगितलंय 8 म्हणजे हे 8 कुठे येईल पहा 10 च्या खाली कुठे तरी येईल इथं असं म्हणजे हा इथं आलं पहा इथं 10 आहे ना त्यामुळे हे 8 आलं. इथं 90 ते 99 किती 16 किती येईल पहा 20 च्या इथे येईल असं आणि हे असं येईल हे 16 किती 8 100 ते 109 किती 20 कुठं आलं इथं आलं म्हणजे काय होईल पहा ही 20 ची लाईन आहे इथून इथपर्यंत जायचं म्हणजे हे इथून असं. त्याच्यानंतर 110 ते 119 किती येईल 26 कुठे येईल हे 20 आणि 6 ही 26 ची लाईन आहे आणि ह्या हे इथे येईल असं. त्याच्यानंतर 120 ते 129 किती 50 कुठे येते पहा इथं म्हणजे हे 50 पर्यंत येते. पुढे काय येते पहा पुढे काय सांगितले पहा 129 ते 139 13 कुठं आले पहा 10 आणि 3 13 मध्ये इथे 13 आणि 140 ते 149 किती 5 म्हणजे कुठे इथे येईल म्हणजे आपल्याला हा जो ग्राफ आलेला आहे 8 16 हे किती आहेत 20 हे किती आहेत 26 हे किती आहे 50 हे किती आहे 13 आणि हे किती आहे 5 म्हणजे हे जे आलेलं आहे हा जो ग्राफ आलेला आहे याला हिस्टोग्राम असं म्हणतात आणि हा याचा हिस्टोग्राम आहे. हिस्टोग्राम मध्ये आपल्याला मॉडेल क्लास कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी लगेच समजते की ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते त्याला मॉडेल क्लास असे या ठिकाणी म्हणतात. म्हणजे 119.5 टू 129.5 दिस इज अ मॉडेल क्लास. कारण या ठिकाणी जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे हा हिस्टोग्राम आपण या ठिकाणी काढलेला आहे. फक्त हिस्टोग्राम हा मोर पॉप्युलर ग्राफ आहे आणि या ठिकाणी हे जे आहे हे वेट आहे पण वेट कशामध्ये आहे हे वेट किलोग्रॅम मध्ये आहे. फक्त आपण या ठिकाणी स्केल लिहिल्यानंतर आपल्याला हा हिस्टोग्राम कसा काढता येतो हे आपल्याला या ठिकाणी समजेल. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे इकडे फ्रिक्वेन्सी घ्यायच्या इकडे वेट किंवा क्लास इंटरवल या ठिकाणी आपण घेणार आहोत. स्केल काय घेतलंय ते स्केल आपण या इकडच्या बाजूला आपल्याला लिहावं लागतं ते इथे जागा नसल्यामुळे मी इथे लिहितो पहा स्केल काय लिहिले पहा ऑन एक्स ऍक्सिसच्या ठिकाणी 1 युनिट इक्वल टू 1 युनिट बरोबर काय सांगितलंय पहा 1 युनिट इक्वल टू किती सांगितलंय यांच्यामध्ये फरक किती 79 म्हणजे 80 आणि 90 80 आणि 90 मध्ये किती फरक आहे 10 चा म्हणजे 10 आणि ते काय आहे 10 किलोग्रॅम. आणि ऑन वाय ऍक्सिस 1 युनिट इक्वल टू काय लिहिले पहा 1 युनिट इक्वल टू किती 10 काय 10 किलोग्रॅम किंवा 10 स्टुडंट्स वर आपण 10 स्टुडंट्स. अशा प्रकारे हा जो ग्राफ आपण काढलेला आहे या ग्राफला हिस्टोग्राम असे म्हणतात. म्हणजे आपण 2 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. त्या 2 प्रॉब्लेम वरून आपल्याला हिस्टोग्राम म्हणजे काय हे आपल्याला चांगलं समजलेलं आहे. आता आपण हे एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे हिस्टोग्राम म्हणजे काय हे आपला कन्सेप्ट अधिक काय होईल क्लिअर होईल. तिसरा आपल्याला कन्सेप्ट आपल्याला करायचा आहे की ड्रॉ द हिस्टोग्राम
फॉर फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचं सांगितले पहा. आपल्याला हे जे दिलेलं आहे याचा आपल्याला हिस्टोग्राम काढायला सांगितलेला आहे. काय सांगितले पहा. प्लॉट ए हिस्टोग्राम फॉर फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. वेट किलोग्राम मध्ये दिलेले आहे. किती दिले? 30 ते 40 किलोग्राम असणारे 40 विद्यार्थी आहेत. 40 ते 50 असणारे 50 विद्यार्थी आहेत. 50 ते 60 असणारे 70 विद्यार्थी आहेत. 60 ते 70 असणारे 30 विद्यार्थी आहेत. 70 ते 80 असणारे 10 विद्यार्थी आहेत. आणि विचारलंय की आपल्याला या ठिकाणी हिस्टोग्राम काढा. मग हिस्टोग्राम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हिस्टोग्राम काढण्यासाठी आपल्याला दोन ऍक्सिस कन्सिडर करावे लागतील. एक म्हणजे एक्स ऍक्सिस आणि दुसरा म्हणजे वाय ऍक्सिस. दोन व्हेरिएबल मध्ये असणारं रिलेशन आपल्याला सांगण्यासाठी हा हिस्टोग्रामचा वापर केला जातो. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं हिस्टोग्राम इज मोर पॉप्युलर ग्राफ ऑफ ऑल द क्लासेस ऑफ ऑल द ग्राफ्स. म्हणजे बाकीच्या ग्राफ पेक्षा हिस्टोग्राम हा सर्वात पॉप्युलर असणारा असा काय आहे? ग्राफ आहे. चला तर मग आपण या ठिकाणी दिलेले जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आहे या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनचा आपण काय करू पहा. हिस्टोग्राम या ठिकाणी काढू. काय दिले पहा. 30 ते 40 किलोग्राम वजन असणारे वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत. 40 ते 50 वजन असणारे 50 विद्यार्थी आहेत. 50 ते 60 असणारे 70 विद्यार्थी आहेत. 60 ते 70 असणारे 30 विद्यार्थी आहेत आणि 70 ते 80 असणारे 10 विद्यार्थी आहेत. आणि आपल्याला विचारलेलं आहे की हिस्टोग्राम काढा. हिस्टोग्राम काढण्यासाठी आपण काय करणार आहोत पहा. आपण या ठिकाणी दोन ऍक्सिसचा कन्सिडर आपण करणार आहोत. हा आहे एक्स ऍक्सिस. हा जो आहे त्याला आपण वाय ऍक्सिस असं कन्सिडर करू. वाय ऍक्सिस फ्रिक्वेन्सी एक्सक्लुझिव्ह टाइपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आहे का इन्क्लुझिव्ह टाइपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आहे हे अगोदर पाहायचंय पहा. 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80 म्हणजे हे एक्सक्लुझिव्ह टाइपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आहे. त्यामुळे हे 29.5 आणि 40.5 इथे घ्यायची आवश्यकता नाही. डायरेक्ट 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते किती? 80. आणि ह्या फ्रिक्वेन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे 0 काय होईल ते 10 जास्तीत जास्त 80 पर्यंत. 10 नंतर 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे 80 आणि जास्तीत जास्त फिगर किती? 70 आहे. म्हणजे आपण काय करू 10 इथे 20 हे 30 हे 40 हे 50 हे 60 आणि हे किती? 70. आता इकडे लक्ष द्या. या ऍक्सिस वरती आपण काय घेणार आहोत? फ्रिक्वेन्सीज. हे फ्रिक्वेन्सी कोणत्या ऍक्सिसला आहेत? वाय ऍक्सिसला. एक्स ऍक्सिसला काय घेतो आपण? वेट. ते वेट कशामध्ये आहे? वेट हे किलोग्राम मध्ये आहे. वेट which is in किलोग्राम. आपल्याला हिस्टोग्राम काढायचा आहे. मग पहा 30 ते 40 चे किती? 40 विद्यार्थी. 30 ते 40 म्हणजे 30 ते 40 चे 40 विद्यार्थी म्हणजे 40 विद्यार्थी इथपर्यंत आपण जाणार. म्हणजे 30 ते 40 असणारे 40 विद्यार्थी आहेत. हे 30 हे काय 40 असणारे 40 विद्यार्थी इथपर्यंत समजलं तुम्हाला. नंतर काय सांगितलं बघा 40 ते 50 चे 50 विद्यार्थी. 40 ते 50 चे 50 विद्यार्थी म्हणजे आपल्याला 50 विद्यार्थी पर्यंत यायचे. म्हणजे 50 विद्यार्थी 40 ते 50 क्लास इंटरवल असणारे किंवा वेट असणारे या ठिकाणी 50 विद्यार्थी आहेत. 50 ते 60 असणारे 70 विद्यार्थी आहेत. 50 ते 60 असणारे किती विद्यार्थी? 70 विद्यार्थी. म्हणजे त्याच्यानंतर 60 ते 70 विद्यार्थी असणारे किती आहेत? 60 ते 70 किलोग्राम असणारे 30 विद्यार्थी. किती? 30 विद्यार्थी. म्हणजे हे 30 विद्यार्थी आहेत. बारीक आला हा थोडा मोठा. त्याच्यानंतर 70 ते 80 असणारे विद्यार्थी किती आहेत? 10 विद्यार्थी. म्हणजे 10. म्हणजे हे जे आलेले आहे
त्याला हिस्टोग्राम असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हिस्टोग्राम इज अ मोर पॉप्युलर ग्राफ ऑफ ऑल द ग्राफ्स. हा जास्त पॉप्युलर ग्राफ आहे. ओपन एंड क्लास साठी हिस्टोग्राम आपल्याला सांगता येत नाही, परंतु स्टॅट मध्ये जे मोडल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे मोड आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे या ग्राफवरनं जो ग्राफ रेक्टँग्युलर उंच आलेला आहे, हाईट जास्त आलेली आहे, तो त्या ठिकाणचा असणारा मॉडेल क्लास आहे. म्हणजे 50 ते 60 असणारा हा या ठिकाणी काय आहे, मॉडेल क्लास आहे. म्हणजे 30 ते 40 वजन 40 विद्यार्थी, 40 ते 50 चे 50 विद्यार्थी, 50 ते 60 चे 70 विद्यार्थी, 60 ते 70 चे 30 विद्यार्थी, 70 ते 80 चे 10 विद्यार्थी. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी मॉडेल क्लास म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थीचं वजन हे जवळजवळ 70 विद्यार्थी आहेत. त्यांचं वेट हे 50 किलोग्रॅम पासून 60 किलोग्रॅम पर्यंत आहे. सो दिस इज ए काय मॉडेल क्लास. कोणता 50 टू 60 हे जे क्लास इंटरवल आहे हा मॉडेल क्लास या ठिकाणी काय होतोय पहा दर्शवत आहे. अशा प्रकारे आपण हिस्टोग्राम वरती असणारे बरेचसे प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहेत. या हिस्टोग्राम वरून आपल्याला हिस्टोग्राम कसा काढायचा ही आयडिया आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. तर हा पॉइंट या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर असणारा पॉइंट आता आपण जो स्टडी करत आहोत, त्याच्यानंतर असणारा पॉइंट आपल्याला जो स्टडी करायचा आहे त्याचं नाव आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. जे त्याच्यानंतर आपला जो पॉइंट आपण स्टडी करतोय त्याचं नाव आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पहिल्यांदा आपण हिस्टोग्राम हा ग्राफ काढला, आता आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणार आहोत. त्याच्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी कर्व पाहणार आहोत. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व जवळजवळ सारखेच आहेत. फक्त स्ट्रेट लाईन जोडण्याच्या ऐवजी जर आपण कर्व सारखा असा त्याला आकार दिला तर त्याचा लगेच फ्रिक्वेन्सी कर्व तयार होतो. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व जवळजवळ सारखेच आहेत. तर या ठिकाणी काय करावं लागतं पहा, दोन ऍक्सिस आपल्याला काढावे लागतात. एक म्हणजे एक्स ऍक्सिस आणि दुसरा म्हणजे वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला काय घ्यायचंय पहा, तो जो क्लास इंटरवल आहे त्याचा क्लास मार्क घ्यायचा आहे, म्हणजे मिड व्हॅल्यू घ्यायची. उदाहरणार्थ क्लास जर 100 ते 300 असला, म्हणजे क्लास इंटरवल हा जर 100 ते 300 असेल तर 100 आणि 300 ची बेरीज करायची, त्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे 100 आणि 300 400, त्याला 2 ने डिवाइड केल्यावर मिळेल 200. म्हणजे फिगर 200 आणि त्या ठिकाणी असणारी फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 6 असेल किंवा किती जे असेल ती त्या ठिकाणी कन्सिडर करायची. म्हणजे एक्स ऍक्सिसला आपण मिड व्हॅल्यू घेणार आहोत, वाय ऍक्सिसला त्या फ्रिक्वेन्सी घेणार आहोत आणि आपण मग ग्राफ काढणार आहोत. पण ग्राफ काढत असताना काय होतं पहा, तो ग्राफ आपल्याला क्लोज करायचा आहे. क्लोज म्हणजे काय, पूर्ण करायचा आहे. पूर्ण करण्यासाठी पहिला जो क्लास आहे, त्या पहिल्या क्लास समजा 100 ते 300 मिड व्हॅल्यू आली 200, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 6. हा पहिला क्लास आहे. तो पहिला क्लास काय करायचा, तो आणि पहिलं ओरिजिन जे आहे ना 00 ते जोडायचे. म्हणजे त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी 0 कन्सिडर करायची. आणि 1100 ते 1300 म्हणजे ते जोडत असताना 1400 ला काय करायचं, सक्सेडिंग क्लासला काय करायचं, 1400 ला वाय ऍक्सिसची किंमत, एक्स ऍक्सिसची किंमत 1400 आणि वाय ऍक्सिसची किंमत 0 घ्यायची. आणि तो काय करायचा आहे, ती फिगर जी आहे तो प्लॉट जो ग्राफ आपण काढणार आहोत तो काय करायचा आहे, क्लोज करायचा आहे. मग आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला काढता येईल. मग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी एक एक्झाम्पलच घेऊ आपण, मग आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा हे आपल्याला समजेल. तर काय सांगितले पहा, इथे एक एक्झाम्पल देऊन दिले पहा की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये मंथली हाऊस रेंट आणि नंबर ऑफ फॅमिलीज. इथे जागा कमी असल्यामुळं हे 3 ठिकाणी मी लिहिलेले पहा. मंथली हाऊस रेंट 100 रुपये भाडं देणारे पासून 300 रुपये भाडे देणारे 6 फॅमिलीज आहेत. 300 रुपये भाडे देण्यापासून 500 पर्यंतचे 16 फॅमिलीज आहेत. 500 रुपयापर्यंत पासून 700 रुपयापर्यंत 24 भाडेकरू त्या ठिकाणी आहेत. 700 रुपयापासून 900 रुपये देणारे 20 भाडेकरू आहेत. 900 रुपयापासून 1100 रुपये भाडं देणारे 10 फॅमिलीज आहेत. आणि 1100 रुपयापासून 1300 रुपये भाडं देणारे 4 फॅमिली आहेत. आणि आपल्याला काय सांगितलं की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. मग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना काय करायचं पहा, 100 आणि 300 यांचा क्लास मार्क घ्यायचा आहे. मग किती येईल बरं, 100 आणि 300 ला
100 आणि 300चा क्लास मार्क आहे. 100 आणि 300 400, त्याला 2 ने डिवाइड करा, उत्तर किती येईल? 200. म्हणजे इथे काय करायचं, क्लास मार्क किती घ्यायचा या दोघांचा? 200 घ्यायचा. तसंच क्लास मार्क घ्यायचा आहे कुठे? एक्स ऍक्सिसला. वाय ऍक्सिसला काय घ्यायचे आहे? फ्रिक्वेन्सी. तसंच करायचं पहा, 300 आणि 500 800, 800 भागिले 2 किती येईल मग? 400. म्हणजे 100 आणि 300 घ्यायच्या ऐवजी एकच फिगर आपण कन्सिडर करणार आहे, 200, आणि त्याची फ्रिक्वेन्सी 6. 400 त्याची फ्रिक्वेन्सी किती? 16. 500 आणि 700, 500 आणि 700 किती आले? 500 आणि 700 आले 1200. 500 आणि 700 किती आले? 1200. 1200 ला 2 ने भागल्या, उत्तर किती? 600. इथे आपण 600 घ्यायचे. 700 आणि 900 1600. 1600 भागिले 2 म्हणजे किती येईल? 800. 900 आणि 1100 2000. 2000 भागिले 2 म्हणजे किती येईल? इथं 1000 येईल. 1100 आणि 1300 किती येतील? 2400. 2400 म्हणजे किती येईल? हे 1200. 1100 आणि 900 2000. 2000 भागिले 2 किती? 1000. मग आपण काय करणार आहे पहा, फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन काढणार आहे. फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन काढताना सुद्धा 2 ऍक्सिस आहेत पहा. हा आहे एक्स ऍक्सिस आणि हा काय आहे? हा वाय ऍक्सिस. फक्त फिगर कोणते घ्यायचे पहा, मंथली हाऊस रेंट. एक्स ऍक्सिसला काय घ्यायचंय? मंथली हाऊस रेंट. म्हणजे काय? घर भाडं देणारे, महिन्याला भाडं देणारे असतात त्याला मंथली हाऊस रेंट म्हणायचं. इकडे काय घ्यायचे? फ्रिक्वेन्सीज. तर त्या फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय? नंबर ऑफ फॅमिलीज. नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे काय? थोडक्यात या ठिकाणी आपण काय घेणार आहोत? फ्रिक्वेन्सीज या ठिकाणी घेणार आहोत. नंबर ऑफ फॅमिलीज या ठिकाणी घेणार आहोत. 200 400 600 800 1000 आणि 1200. म्हणजे 200 400 600 800 1000 आणि 1200 ह्या फिगर या ठिकाणी घ्यायच्या. या ठिकाणी किती आपण? 200, नंतर 1 सेंटीमीटर बरोबर 200 रेंट, हे 200 रुपीज असं म्हणून 200 400, नंतर किती येईल? हे 600, नंतर किती येईल? 800, नंतर येईल 1000, नंतर किती येईल? 1200. 1200 जास्तीत जास्त. आणि इकडे किती फिगर? 6 16 24 20 10 आणि 4. जास्तीत जास्त फिगर 24 आहे. म्हणजे आपण 4 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 घेतलं तरी चालेल. 4 घेऊ आपण. हे 4 4 दुने किती? 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 चौक 4 सक 24 24 आणि 4 28. जास्तीत जास्त फिगर आलेली 24. आता पहा काय सांगितलंय पहा, इथे स्केल घ्यायचं ऑन एक्स ऍक्सिस. स्केल ऑन एक्स ऍक्सिस काय घ्यायचंय पहा? 1 युनिट इक्वल टू 1 युनिट इक्वल टू काय घेतलंय पहा? 200 रुपीज. 200 रुपीज एवढं भाडं देणारे आहेत. आणि वाय ऍक्सिसला किती आहेत? नंबर ऑफ फॅमिलीज ऑन वाय ऍक्सिस. 1 युनिट इक्वल टू काय सांगितलंय? 4 फॅमिलीज. किती? 4 फॅमिलीज. ही फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याला काय करायचं पहा? ग्राफ काढायचा आहे. 100 ते 300 हा जो क्लास आहे, क्लास इंटरवल, त्याचा क्लास मार्क घेतलाय किंवा मिड व्हॅल्यू घेतली. 100 आणि 300 400, 400 भागिले 2 200. 200 फिगर या ठिकाणी. 200 ला किती आली? फ्रिक्वेन्सी 6. इथं 2 4 म्हणजे इथं किती असणार आहे? 6. इथं 6 असणार आहे. म्हणजे इथं 6 ही फिगर आली 6. 200 ला आली म्हणजे इथं हे 200 ची फिगर इथं असेल, येणार असेल. म्हणजे हा 6 आणि हा 200. कळलं तुम्हाला? इथं फिगर आली. त्याच्यानंतर काय केलंय पहा. त्याच्यानंतर 400 ला किती आली? 16. 400 ला 16. 16 कुठं आली? इथं. म्हणजे 400 पासून 16 पर्यंत जायचं असं. म्हणजे इथं पॉइंट आला. इथं 600 आहे का तिथं? 600 ला किती? 24. 600 ला 24. 24 म्हणजे इथं आहे. इथं पॉइंट आला. त्यानंतर 800 ला आहे का? 800 ला किती? 20. 800 ला 20. 20 कुठं आले पहा. म्हणजे इथं 800 ला 20. पुन्हा पहा. 1000 ला किती आले? 10. 1000 ला 10. 10 कुठं आले? 10. इथं आला 10. 1000 ला 10. आणि त्यानंतर 1200 ला किती आले? 4. 1200 ला 4. 4 कुठं आले पहा? इथं आले.
अशा प्रकारे काय करायचं, अगोदर ग्राफ काढायचा आणि ग्राफ काढल्यानंतर काय करायचं पहा. अशा प्रकारे काय करायचं, अगोदर ग्राफ काढायचा आणि हे ग्राफ काढल्यानंतर एक पॉइंट करायचंय की सरळ सरळ रेषा या दोघांमध्ये जोडायची. हे असा, हे सरळ जोडली, ही जोडायचं सरळ, हे सरळ जोडलं, हे जोडायचं, हे असं जोडायचं. आता काय होतं पहा, इथपर्यंतच ग्राफ झाला, आपल्याला क्लोज ग्राफ करायचा आहे. मग काय करायचं, हा इथला 0, ह्यात पहिला क्लास कन्सिडर केलाय. हा कोणता, 100 चे 300 चा क्लास, पण मार्क किती घेतले, 200. तर हे पॉइंट 0, तिथली फ्रिक्वेन्सी 0 करायची, हे असे जोडायची. आणि इथून 1200 नंतर इथं किती येणार आहे, 1200 नंतर इथं किती येईल, समजा 800, 1000, 1200, इथं किती येईल, 1400. हे 1400 हे बी जोडायचं असं खाली, ह्या पॉइंटचं इथून खाली 1400 हे जोडायचं. म्हणजे हे जे आहेत या ठिकाणी अशा प्रकारे हे जोडायचं असं, हे बी जोडायचं आणि हे बी जोडायचे आणि ह्यांच्यामध्ये स्ट्रेट लाईन काढायची अशी. ही स्ट्रेट लाईन, हे 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 काय करायचं, जोडायचे. अशा प्रकारे जो ग्राफ काढलेला जातो त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. कळलं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे फ्रिक्वेन्सी कर्व. फ्रिक्वेन्सी कर्व, फ्रिक्वेन्सी कर्व आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये फार थोडा फरक आहे. स्मूथ गोष्ट करायची, स्मूथ ग्राफ वगैरे सगळं आहे तसंच, फक्त हे जे स्ट्रेट लाईन काढलेले आहेत त्याच्याऐवजी काय करायचं, स्मूथ कर्व काढायचा. स्मूथ कर्व काढला की तुम्हाला काय मिळेल, फ्रिक्वेन्सी कर्व या ठिकाणी तयार झालेला तुम्हाला दिसून येईल. आता फ्रिक्वेन्सी कर्व म्हणजे बाकी सगळं सारखं आहे, अजिबात बदल नाही करायचा. ग्राफ आहे तसाच काढायचा आहे, पॉइंट बी तेच घ्यायचे आहेत, फक्त स्मूथ काढायचे. स्मूथ कसं काढायचं पहा, स्मूथ काढत असताना पहा ते असं करायचं, हे स्मूथ टोक आणायची नाही तशी, आणि ह्या ठिकाणी अशी फिगर येईल अशी. हे जे तयार झाले ह्याला म्हणायचंय फ्रिक्वेन्सी कर्व, आणि सरळ सरळ असे जोडायचे त्याला म्हणायचे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. स्मूथ कर्व काढणे एवढंच फक्त करणे याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी कर्व. म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व जणू काय सारखाच आहे, फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये जे दोन पॉइंट्स आहेत त्यांच्यामध्ये सरळ किंवा स्ट्रेट लाईन काढायची, आणि फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये काय करायचे, ते सरळ काढण्याच्या ऐवजी दोन पॉइंट स्मूथ कर्व ने काय करायचे असे ते जोडायचे की तुम्हाला काय मिळेल, फ्रिक्वेन्सी कर्व मिळेल. म्हणजे हा जरी प्रश्न असा आला आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तुम्हाला म्हटलं, त्याऐवजी जर फ्रिक्वेन्सी कर्व म्हटलं, फ्रिक्वेन्सी कर्व, आणि हेच जर प्रश्न आला तरी आपण काय करायचं, उत्तर मात्र हे असंच काढायचे. फक्त जोडत असताना काय करायचं, थोडं स्मूथ कर्व काय करायचं, फक्त या ठिकाणी असा काढायचा आहे. मग हे काय झालं पहा, फ्रिक्वेन्सी कर्व या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आपण हिस्टोग्राम स्टडी केला, पॉलिगॉन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन स्टडी केला, आणि फ्रिक्वेन्सी कर्व या ठिकाणी आपण स्टडी केला, आणि त्याच्यावरती असणारे एक्झाम्पल सुद्धा आपण सोडवलेला आहे. पुढच्या वेळेस आपण ओगिव म्हणजे लेस दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी, मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढून ओगिव कसा काढला जातो हे आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. लेट अस स्टॉप हिअर. थँक्स.